नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. थंबनेलवरून तुम्हाला विषय लक्षात आलाच असेल की हा व्हिडिओ कशावर आहे. तर आपली स्वामी भक्तांची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे तारक मंत्र. सगळे स्वामी भक्त तारक मंत्राची सेवा करत असतात. कोणी एक वेळेस करतं, कोणी म्हणजे दिवसातून कोणी एक वेळेस करतं, 2 वेळेस करतं, 3 वेळेस करतं. आणि अगदी छोटीशी तारक मंत्र म्हणण्यासाठी आपल्याला फक्त एक ते अर्धा मिनिटं लागतो आणि ते सगळेच आपण करतो. आणि 1 ते अर्धा मिनिटं जरी या सेवेला लागत असला, या मंत्राला लागत असला, तर याची म्हणजे तारक मंत्राचा महिमा इतका मोठा आहे, रिझल्ट खूप छान आहे. आणि म्हणजे नाही का, आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडतात या तारक मंत्राने. आणि आपण ही सेवा जर रोज करत राहिलो तर याच्याने आपल्या आयुष्यामध्ये काय परिणाम होतात हेच मी तुम्हाला सांगणार आणि माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे का तारक मंत्राने माझं म्हणजे काय झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तारक मंत्र जर तुम्हाला माहिती नसेल तर गुगलवर तुम्हाला मिळून जाईल. अगदी छोटा आहे, अर्धा मिनिटच लागतो म्हणण्यासाठी. तर आपल्या कोणी नवीन स्वामी भक्त असेल तर तुम्हाला गुगलवर सर्च केला तर मिळून जाईल. कारण तारक मंत्र जो आहे ना, तर तो नित्यसेवेमध्ये नाही, त्याच्यामुळे तुम्हाला गुगलवर सर्च करावं लागणार आहे. आणि आपण जेव्हा तारक मंत्राची सेवा करतो तर अजिबात घाई करायची नाही. आपलं मन त्याच्यात विलीन झालं पाहिजे, म्हणजे रमून गेलं पाहिजे. तारक मंत्र म्हणताना अगदी शांततेत निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अगदी छान. म्हणजे तारक मंत्र म्हणताना आपलंच जे आहे तर ते आपल्याला ऐकू आलं पाहिजे. सगळीकडे शांतता अनुभव म्हणजे शांतता जाणवली पाहिजे आपण जर ही सेवा करत असेल तर ही सेवा आपल्याला सगळ्यांनाच करायची आहे. आणि जेव्हा मी हा तुम्हाला अनुभव सांगणार आहे की माझ्या आयुष्यामध्ये काय झालेलं आहे, मी रोज तारक मंत्र म्हणते, तर तुम्ही नक्की हा अनुभव बघून तुम्ही नक्की ही सेवा सुरुवात करणार आहे. आपले मुलं जर म्हणत असतील तर त्यांना ही सेवा करायला सांगा. तारक मंत्र रोज म्हणायला सांगा, एकदा म्हणायला सांगा, 2दा म्हणायला सांगा. त्यांची जशी इच्छा असेल तसे तुम्ही म्हणायला सांगू शकता. कारण की आपल्या मुलांना ही सवय लागली पाहिजे. आपले मुलं सुद्धा स्वामी सेवेमध्ये आले पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपले मुलं स्वामी सेवेमध्ये येतात ना, तर त्यांचे सुद्धा आयुष्य चांगलं घडायला सुरुवात होते. सोन्याचे दिवस यायला सुरुवात होते. तर नक्कीच आपल्या मुलांना सुद्धा सांगायचं आहे की तारक मंत्र रोज म्हणायचाच आहे. तारक मंत्र म्हटल्याने आपल्या आयुष्यात वेगवेगळे बदल घडतात. म्हणजे ज्या गोष्टी अशक्य आहे तर त्या गोष्टी शक्य होतात. म्हणजे जी गोष्ट आपल्या आयुष्यात होणार नसते, तर आपण जर कष्ट केले तर ती गोष्ट सुद्धा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आणतात. कुठलीही स्वामी सेवा असली तर ती खूप प्रभावी आहे. त्यापैकीच ही अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे तारक मंत्राची. तर चला, जास्त वेळ न घेता मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. तारक मंत्र मी सकाळी सुद्धा म्हणजे माझी नित्यसेवा आहे तर मी म्हणते. सकाळी मी 3दा म्हणते आणि 3दा मी काही देवासमोर बसून म्हणत नाही. जी माझी नित्यसेवा आहे ती मी करते एका ठिकाणी बसून. तारक मंत्र पण एक वेळेस म्हणते, पण ज्या वेळेस मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तारक मंत्र म्हणते ना, तर मी उठून जाते, माझ्या कामाला लागते. निघायच्या वेळेस मी तारक मंत्र म्हणते. जर माझं नित्यसेवेमध्ये जर तारक मंत्र म्हटलं गेले नाही 3 वेळेस, तर मी काय करते, एकदा म्हणून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मी एकतर गाडीवर म्हणते, गाडीवर म्हणते किंवा मग घरातच काम करता करता म्हणते. पण मी सकाळी तारक मंत्र हे 3दा म्हणते. आणि जेव्हा पण मी बाहेर पडते त्यावेळेस माझी नित्यसेवेबरोबर तारक मंत्र मी कधीच चुकवत नाही. आणि त्याच तारक मंत्राने आज मी जी आहे इथे तर त्याच तारक मंत्राने आहे. तर मी जेव्हा तारक मंत्र म्हणून बाहेर निघाले होते, एकदा म्हटला सकाळची नित्यसेवा झाल्यानंतर. आणि मग म्हणजे मी ड्युटीवर चालले होते, सकाळचं सगळं आवरून सगळं हे करून. आणि सांगायचं तात्पर्य हेच आहे की ज्या वेळेस आपण म्हणतो ना छोटीशी सेवा आहे, याच्याने काय होणार आहे, त्याच्याने काय होणार आहे, तर मग हे एवढा तारक मंत्र आहे त्याच्याने काय होणार आहे, आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहे. तर असं गैरसमज करू नका. स्वामींवर जेवढा विश्वास ठेवला ना, तर तेवढे स्वामी आपल्या बरोबर पाठीशी राहतात. आणि मी जेव्हा पण तारक मंत्र म्हणते किंवा नित्यसेवा करते आणि बाहेर पडण्याची वेळ येते ना, तेव्हा मी स्वतः स्वामींना असं सांगते, अशी प्रार्थना करते की स्वामी महाराज, मी आता ड्युटीला चालले, तर माझ्याबरोबर तुमची साथ राहू द्या. माझ्याबरोबर तुम्ही तुमच्या सावलीसारखे माझ्याबरोबर राहा. आणि मगच मी घराच्या बाहेर पडते. नित्यसेवा झाल्यानंतर मग मी आता ते एक दिवस, आता 1-1.5 वर्ष झाला असेल,
हा अनुभव म्हणजे जो सांगते तर त्याला 1-1.5 वर्ष झाले असेल. असंच नित्यसेवा करून झाली माझी आणि मी निघाले माझ्या ड्युटीवर 9:15ला निघाले. 9:15 नाही 9:30ला निघाले आणि मला 9:40ला आमचा लेट मार्क असतो. तर 9:40ला लेट मार्क असतो आणि मला निघायला तरी 9:30 वाजून गेले होते. आणि मग आपण काय करतो, लेट मार्क लागू नये म्हणून खूप घाई करतो. आणि मग तसंच मी गाडीवर बसले आणि माझा तारक मंत्र चालू होता. कारण की मी त्या दिवशी अर्धवटच सेवा केली. खरंच सांगते, मी त्या दिवशी माझी सेवा सुद्धा पूर्ण झाली नाही. मी अर्धवट सेवा केली. एक वेळेसच तारक मंत्र म्हटला, 11 वेळेस हा मंत्र म्हटला, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र 11 वेळेस म्हटल्याशिवाय मी घराच्या बाहेर पाऊल ठेवत नाही. आणि तारक मंत्र असतो. आणि 3 वेळेस जरी माझा तारक मंत्र घरी मी म्हणून झाले तरी मी गाडीवर बसल्यावर हे 2 मंत्र म्हणते, हा एक श्लोक आणि तारक मंत्र. तर मग त्या दिवशी लेट मार्क लागावा म्हणून मी खूप घाईत निघाले आणि माझा मनातल्या मनात तारक मंत्र चालू होता. अगदी 2 ते 3 मिनिट झाले गाडीवर म्हणजे रस्त्यावर. आणि आमचा जो रस्ता आहे तर तो एकदम वाहतुकीचा आहे, मार्केट रोड आहे आणि त्याच्यावर मोठे मोठे ट्रक असतात, पिकअप असतात त्या रस्त्याने. तर त्याच्यामुळे मग भीती तर वाटतेच. आणि मग मी घाईघाईत चालले होते. ट्रक फुल लोड झालेली होती कांद्याच्या गोण्यांनी. म्हणजे कांदा मार्केट आहे आमच्या रोडला, अगदी माझ्या घरापासनं इथून दिसतंच कांदा मार्केट. मोठं कांदा मार्केट आहे पिंपळगाव बसवंत, हे तुम्हाला माहीत सुद्धा असेल. आणि त्याच रोडला मी राहते. आणि जेव्हा ट्रक फुल लोड झालेली होती, ट्रक तुम्हाला माहिती आहे किती मोठी असते, तर ती कांद्याच्या गोण्यांनी फुल लोड झालेली होती आणि ती तिच्या साईडने चालली होती. ती ट्रकवाल्याची काहीही चूक नाही, त्या दादांची काहीच नाही. आणि मग ते दादा त्यांच्या साईडने चालू होते. पण मला लेट होईल, माझा लेट मार्क लागेल, माझ्या नावापुढे लाल शेरा होईल, त्याच्यामुळे मग मी घाई केली. म्हटलं चला आता आहे ना आपण काय करू, ह्या ट्रकला ओव्हरटेक करू. म्हटलं जाऊ दे, म्हटलं अशी ती ट्रक अगदी हळू चालत होती. आणि मी जर त्या ट्रक बरोबर जर चालत राहिले असते तर मग गाडी पण माझा कुठेतरी बॅलन्स राहिला नसता, इतके हळू चालले होते. आणि म्हटलं आपला लेट मार्क लागणार नाही, त्याच्यामुळे आपण चल ट्रकला ओव्हरटेकच करून टाकू. तर मग ओव्हरटेक करायला गेले. तर रस्ता खूप चांगला होता, रस्त्याचं काम पण झालेलं होतं. पण आहे ना ते रोज तो खड्डा मला दिसतो बरं का. आणि मग तो खड्डा, मला ती जागा पण माहिती आहे का, तो खड्डा खूप मोठा आहे. तर मग ती म्हणजे आता आपल्याला रोजचं जर रस्त्याची सवय असते तर आपल्याला माहीतच असतो की कुठे स्पीड ब्रेकर आहे, कुठे खड्डा आहे. पण त्यावेळेस ट्रक पण मोठी होती, त्याच्यामुळे तो खड्डा माझ्या काही लक्षात आलं नाही का आता इथे खड्डा आहे. मग मी काय केलं, ट्रकला ओव्हरटेक करण्यासाठी स्पीड गाडीचा वाढवला आणि बाजूनी स्पीड वाढवून माझी गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. आणि अगदी म्हणजे आता बघा, मला तो क्षण जरी आठवला ना तरी असं वाटतं का आज त्यावेळेस जर असं काही झालं असतं तर आज माझं काय झालं असतं, मी इथे राहिले पण नसते. म्हणजे ट्रकच्या ओव्हरटेक करता ट्रकच्या मधोमध आले, एकदम मधोमध. म्हणजे इकडे 4 चाकं, पुढे 4 चाकं आणि त्याच्या मधोमध आले. त्याच मधोमध तो खड्डा आला होता. माझी गाडी जी होती ती स्पीडमध्ये होती, कारण की आपण जेव्हा एखाद्या गाडीला ओव्हरटेक करतो तेव्हा आपल्या गाडीचा स्पीड वाढतो. त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये, मला काहीच तंत्रीत समजलं नाही. पण एवढं मात्र आहे का एवढ्या गणगणीमध्ये, एवढ्या लेट मार्कच्या टेन्शनमध्ये माझा तारक मंत्र हा माझ्या तोंडामध्ये मी गुणगुणत होते, माझ्या मनामध्ये. आणि तारक मंत्र मी काही मनामध्ये असं गुणगणत नाही, मी माझं तारक मंत्र असं म्हणते किंवा रामरक्षा म्हणते कधी कधी गाडीवर. तर अशी म्हणते की जर गाडी समोर शेजारून गेली ना तर त्याला सुद्धा ऐकू येईल, मी एवढं गाडीवर मोठमोठ्याने म्हणते. तर मग त्यावेळेस मधोमध गाडी आली आणि तो खड्डा पण मधोमध आला. तर तो खड्ड्यामध्ये गाडी गेली. खड्डा बराच मोठा होता. खड्ड्यामध्ये गाडी गेली ना तर ती गाडी डायरेक्ट इनबॅलन्स झाली. आणि इनबॅलन्स होऊन काय झालं, त्या ट्रकच्या डायरेक्ट थोडी एवढाच टच होण्याचा बाकी होता, अगदी एवढाच टच होण्याचा बाकी होता. गाडी डायरेक्ट इकडून तिकडे व्हायला लागली. म्हणजे मला 100% नाही 200% खात्री पटून गेली होती का गाडी आता ट्रकच्या खाली, म्हणजे ट्रकच्या खाली जाणारच, एवढी मला खात्रीच होऊन गेली होती. मग मी तारक मंत्र तर म्हणतच होते, पण जेव्हा गाडी एकदम अशी कशी तरी व्हायला लागली आणि मग मी मनातून पण समजून घेतलं का आता आपण गेलो. म्हणजे त्यावेळेस मला मरण हे
जवळून दिसलेला आहे. आणि त्यावेळेस मला जेव्हा मरण दिसलं ना, त्यावेळेस मला तर फक्त माझी फॅमिली डोळ्यासमोर आली, बाकी मला काही आलं नाही. आणि माझा मंत्र तर मी म्हणतच होते, पण त्या मिनिटाला माझा मंत्र स्टॉप होऊन गेलेला होता. म्हणजे एवढं टेन्शनमध्ये आपलं आता काय होईल, म्हणजे त्याच्यामुळे मग माझे ते बंद होऊन गेलेला होता. पण त्यावेळेस मला मरण हे प्रत्यक्षात दिसलेलं होतं. तर पहिले माझे मुलं मला दिसली, माझी फॅमिली मला दिसली, की चला आता आपण हे झालंय. एवढा म्हणजे विचार करायला पण जास्त वेळ नव्हता. म्हणजे एक ते म्हणजे काही सेकंदामध्ये झालेलं हे. म्हणजे ती गाडी डायरेक्ट इकडे तिकडे होऊन आणि मग डायरेक्ट टायर जवळ गेली आणि मला म्हणजे काहीच सुचत नव्हतं. आणि मग मी काय केलं, ती गाडी माझी कशी मी हँडल केली आणि कशी मी रस्त्यावर आणली हे मला पण कळलं नाही. आणि म्हणजे मागे होत्या 1-2 गाड्या, ते पण मी तुम्हाला सांगते पुढे काय झालं ते. आणि मग त्या टायर जवळ जाऊन गाडी थोडीशी कानी होऊन ती गाडी मी कशी कंट्रोल केली असेल हे फक्त स्वामींना माहिती आणि मला माहिती. कारण की करता करविता फक्त आपले स्वामी माऊली असतात. जरी आपण त्यावेळेस जरी मी हँडल इकडे घेतला, तरी त्या एवढ्या घाबरलेल्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस माझा मृत्यू मला समोर दिसत असताना सुद्धा ती गाडी घेण्याची हिंमत मला फक्त स्वामींनी दिलेली असेल. हीच मी स्वामींकडे म्हणजे माझ्या मनात मी हेच गृहीत धरते की त्यावेळेस फक्त स्वामींनीच मला ताकद दिली असेल, किंवा स्वामींनीच हात ओढून हे अंगाला काटा आले माझ्या. जेव्हा मी टायर खाली जात असेल त्यावेळेस स्वामींनीच मला ओढलं असेल. काहीच सांगता येत नाही, काहीच. मला तर त्यावेळेसचं दृश्य पण म्हणजे आता आठवलं तरी अंगावर काटे येतात. तरी इतकं भयानक म्हणजे नाही का आपण म्हणतो चित्त थरारक असं होतं ते माझ्या आयुष्यामधला तो एक म्हणजे अनुभव, की त्यावेळेस मला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा स्वामींनी मला हात धरून खेचलेला आहे. मी हेच म्हणेल, जरी मी हँडल धरून इकडे घेतले गाडी, तरी पण मी हेच म्हणेल का स्वामींनी मला हात धरून ओढले. कारण की मी तारक मंत्र म्हणत होते आणि इतका बघा, इतका महिमा जबरदस्त आहे या तारक मंत्राचा. आणि मग मी ओव्हरटेक तर केलंच नाही, पण जेव्हा गाडी मी सरळ म्हणजे आपल्या रस्त्यावर आणली, सुरळीत चालू केली, तर स्पीड कमी होऊन गेला आणि माझं थरकाप इतका चालू होता, तर मला आता काही पुढे गाडी चालवायची सुचतच नव्हती. कारण की विचार करा ना, मृत्यू जर समोर पाहतोय आपण आणि आता कळतंय आपल्याला आपण ट्रक खाली जातोय, त्यावेळेस आपली काय सिच्युएशन होणार आहे. मग मी काय केलं, थोडीशी साईडला गाडी घेतली. साईडला गाडी घेतल्यावर मला काहीही सुचत नव्हतं, तेव्हा काहीच नव्हतं. आणि मग मागून एक दादा सायकलवर आले आणि जेव्हा मी ओव्हरटेक करत होते, त्या गाड्या पण होत्या माझ्या आजूबाजूला, 1-2 मोटरसायकल बाईक होत्या, तर त्या निघून गेलेल्या होत्या. त्यांना काही माहिती नाही हा इन्सिडेन्स. पण जेव्हा सायकलवर एक जेंट्स होते ना, ते दादा, तर ते एजेडच होते. तर मग ते मी जेव्हा साईडला गाडी घेतली, त्यांनी हे दृश्य प्रत्यक्ष बघितलं. आणि मग जेव्हा मी साईडला गाडी घेतली, तर मला म्हणजे अंगाला काहीच ताकद राहिलेली नव्हती. मग मी थांबले. मग त्या सायकलवर दादा होते, खूप गरीब होते, म्हणजे ते मजुरी काम करणारेच असतील बहुतेक. मग त्यांनी मला माझ्याच पर्स होती, पर्समधून पाण्याची बाटली काढली, मला पाणी दिलं. ताई म्हणे, एवढी घाई काहीच कामाची नाही, आज ही घाई किती तुमच्या जीवावर बेतली असती आणि तुम्ही हा सुद्धा विचार केला नसेल का की तुमच्या मागे फॅमिली आहे. लेट मार्क लागला असं, म्हणजे त्यांना नव्हतं माहिती, पण मीच त्यांना सांगितलं नंतर, दादा लेट मार्क लागण्यासाठी काही करावं लागतं ना. जेव्हा मी थोडी रिलॅक्स झाले तेव्हा मग ते दादा म्हणे, तुम्ही एका गोष्टीसाठी तुम्ही गेले असते 2-5 रुपये कट झाले असते तुमच्या पगारातले, पण आज तुम्हीच राहिला नसत्या तर तुमच्या फॅमिलीकडे कोणी बघितलं असतं म्हणे. तर कधी पण हा विचार करा की जेव्हा पण तुम्ही घाईत काही गोष्टी करत असतात, त्यावेळेस हा विचार करा की आपल्याला आता उशीर होणार आहे, पण आपल्या माघारी वाट बघणारी आपली फॅमिली आहे, आपले मुलं आहेत. त्याच्यासाठी आपण कधी पण विचार करून गाडी चालवायला पाहिजे. मी आता आई, जर कोणाच्या आई म्हणजे ज्यांची मुलं गाडी चालवत असतील, तर त्यांना मी कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना वारंवार सांगत चला की गाडी स्पीडमध्ये चालू नका. जर गरजेचं नाही आहे हे करायचं, ओव्हरटेक करायचं, तर करू नका. मुलांना वारंवार सांगत जा आणि हा तारक मंत्राची सेवा आपल्या मुलांपर्यंत पोचवा, मुलांना सांगा, जेणेकरून आपल्या मुलांचं जे आहे काळ, म्हणजे बघा, काळ मृत्यू
जेव्हा येतो तेव्हा भगवंत आपल्याला वाचवत असतो. का तर आपले कर्म कुठेतरी चांगले असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असते की आपल्या मुलांना सांगा तारक मंत्राची सेवा करायला. हे तारक मंत्राची सेवा अत्यंत प्रभावी आहे. आणि बघा, तारक मंत्र जेव्हा म्हणते मी, तर मला आज काळ मृत्यू येऊन सुद्धा स्वामींनी मला वाचवलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा. आणि त्याच्यानंतर मग त्या दादांनी मला पाणी वगैरे दिलं, पाणी पिलं. आणि त्या दादांनी 2 गोष्टी ज्या समजून सांगितल्या, दादा नव्हते ते आजोबा म्हणता येतील, त्यांनी मला समजून सांगितल्या, त्या गोष्टी मला कुठेतरी पटल्या. आणि मग मी शाळेत गेले. शाळेत म्हणजे माझ्या घरापासून शाळा अगदी 3 ते 4 मिनिटावर आहे. पण 1-2 मिनिटं झाल्यानंतरच ही घटना घडली. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी थोड्या वेळ तिथे थांबले आणि मग विचार केला, अरे बापरे, आज जर हे काय झालं असतं, ह्याच म्हणजे ज्या ठिकाणी मी उभे होते तर त्याच ठिकाणी मी 1-2 मिनिटं उभं राहून डोळे बंद केले आणि विचार आणला की आता जर या क्षणाला इथे असं घडलं असतं तर काय झालं असतं, काय घरी कळल्यावर काय झालं असतं, कसं झालं असतं, बापरे, शाळेत काय सिच्युएशन झाली असती. मग तो विचार केला आणि स्वामींना म्हटलं, स्वामी, जसे आज माझ्यासोबत होते तसेच आयुष्यभर माझ्या सोबत राहा आणि माझ्या लेकरांच्या सोबत राहा, माझ्या फॅमिलीच्या सोबत राहा, माझं कुटुंब जे आहे तर त्यांना असं काळ मृत्यू हा माझ्या कुटुंबावर येऊ देऊ नका. कुठली म्हणजे संरक्षण म्हणून तुम्ही कायम आमच्या बरोबर राहा, कुटुंबाबरोबर. मग शाळेत गेले मी. शाळेत गेल्यानंतर पण काही सुचत नव्हतं, म्हणजे नाही का, एवढं मोठं याच्यातून मी म्हणजे बाहेर आली. आणि मग मी बसले थोड्या वेळ. मग थोडंसं लेट मार्क तर मला झालाच त्या दिवशी. मग मी मॅडम म्हणे, काय झालं मॅडम? तर मग थोडंसं मी नर्वस होते आणि चेहरा पण उतरलेला होता माझा आणि थोडं घाबरल्यासारखं वाटत होते. तर मग मॅडमनीच मला विचारलं, का कुलकर्णी मॅडम काय झालं? तर म्हटलं, मॅडम असं असं झालंय. तर मॅडमनी मला, इतक्या समजदार त्या मॅडम, तर त्यांनी मला सांगितलं, कुलकर्णी मॅडम तुम्ही आता घरी जा, रिलॅक्स व्हा आणि आजचे दिवस सुट्टी घ्या. पण कसं आहे, त्यांनाही पण वाटलं असेल, त्या पण मला म्हणे की तुम्ही बापरे, एवढं डेंजर सिच्युएशन मधून तुम्ही इथे शाळेत का आल्या, घरी जायचं, तुम्ही जा बरं म्हणे घरी आणि लेकरांना मुलांना जवळ घ्या, जा म्हणे, रिलॅक्स राहा म्हणे. आणि मग तरी पण म्हटलं, नाही मॅडम, मी आजचा दिवस थांबते आणि ठीक आहे म्हटलं, अर्ध्या 1 तासांमध्ये मी नॉर्मल होऊन जाईल. माझे डोळे सारखे सारखे भरून यायचे. आणि का भरून यायचे, काय झालं असतं आत्ता माझं, की माझ्या ह्याच मिनिटाला मी इथून निघून गेले असते आणि माझी फॅमिलीवर काय सिच्युएशन उभी राहिली असते, हे विचार करून करून माझे डोळे भरून यायचे. माझे फ्रेंड्स पण म्हणत होत्या की जा तू अंजली घरी, तू आता म्हणजे तुझं मनस्थिती काही ठीक नाही, तर तू घरी जा म्हणे. पण मी काही घरी गेले नाही. म्हटलं, घरी जाऊन तरी काय करणार आहे. मी स्वामींचं नामस्मरण केलं आणि माझ्या कामाला सुरुवात केली. मग माझं असं म्हणजे जो काळ मृत्यू होता तर तो स्वामींनी माझा टाळलेला आहे. तर बघा, एवढ्या आपण म्हणतो तारक मंत्र एवढा सहाय आहे, 1-1.5 मिनिटं लागतो, तर त्याचा महिमा बघा किती मोठा आहे. तर नक्कीच तुम्ही तारक मंत्राची जर सेवा करत नसाल नित्यसेवेमध्ये, तर तुम्ही ती सेवा ॲड करा. आणि 3 वेळेस तारक मंत्र तुम्ही जरूर म्हणा. नाहीच जमलं तर 1 वेळेस म्हणा. आणि न जमण्यासारखं काहीच नाहीये. 1 वेळेस जरी म्हटलं तुम्ही आणि नंतरचे जे 2 वेळेस म्हणायचं असेल ते कामात म्हटलं तरी चालणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरणाने सुद्धा सगळ्या गोष्टी अशक्यही शक्य करतील स्वामी, असं आहेच. आणि ज्यावेळेस आपले कर्म चांगले असतात त्यावेळेस आपल्यावर हे असे वाईट वेळ येते, म्हणजे वाईट काळ येतो, तर तो आपले स्वामी आपल्यावरून काढून टाकतात. म्हणजे ती वाईट वेळ आपल्यावर येऊ देत नाही. का तर आपले कर्म चांगले पाहिजे आणि कष्ट प्रामाणिक पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करा. आणि बघा, ही सेवा तुम्ही खरंच, मी परत एकदा सांगते, आपल्या मुलांना म्हणायला सांगा तारक मंत्र. आणि तारक मंत्र म्हणत असाल तर नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस त्याचा अनुभव येईल. आपण म्हणतो अनुभव येत नाही, पण तुम्हाला सेवेबरोबरच आपल्याला कर्म सुद्धा तेवढेच चांगले पाहिजे. आणि कर्माचा हिशोब स्वामी महाराज आपल्याला देतच असतात. तुम्ही जर चांगले कर्म केले तर चांगल्या कर्माचं फळ हे मिळतंच, आणि वाईट कर्म केले तर दुप्पट फळ आपल्याला काय द्यायचं ते स्वामी नक्कीच देतात. त्याच्यामुळे तारक मंत्राची सेवा तुम्ही नसेल करा तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर चला, आजची सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.